संख्यांचा वर्ग कसा काढायचा आपण शिकलो आहोत. 1 ते 10 पर्यंत संख्यांचे वर्ग तुम्हाला पाठ आहेत, पण त्याच्या पुढच्या ज्या संख्या आहेत, मोठ्या मोठ्या संख्या, या संख्यांचे वर्ग अगदी 3 ते 4 सेकंदात कसे काढायचे याच्याबद्दल ट्रिक आपण आज बघणार आहोत. NMS ची परीक्षा असो किंवा स्कॉलरशिपची परीक्षा असो, त्यामध्ये जर वर्ग आणि त्यांचे वर्गमूळ तुम्हाला पाठ असतील तर तुम्हाला गणित करणं सोपं जातं, कारण तुमचा वेळ खूप वाचतो. मग ही ट्रिक जर तुम्ही लक्षात घेतली तर कितीही मोठी संख्या, 2 अंकी संख्या असो, 3 अंकी संख्या असो, 3 ते 4 सेकंदात तुम्ही त्याचा वर्ग काढू शकताल. मग कसा काढायचा? त्यासाठी पहिली गोष्ट, तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे. आणि सर्वांना वर्ग पाठ आहेत. NMS च्या परीक्षेच्या वेळेस आपण 25 पर्यंत संख्यांचे वर्ग पाठ करून घेतले होते. तर 1 ते 10 पर्यंतचे वर्ग कोण लिहिल फळ्यावर? ये कोमल. व्हेरी गुड. सगळ्यांनाच 1 ते 10 पर्यंतचे वर्ग पाठ आहेत. आता पुढे दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल तर त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा? बघा, 10चा वर्ग काढताना एका शून्याचा वर्ग 2 शून्य, एकाचा वर्ग 1. त्याचप्रमाणे 20चा वर्ग काढत असताना या 1 शून्याचा वर्ग 2 शून्य, 2चा वर्ग 30चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. एका शून्याचा वर्ग 2 शून्य, 40चा वर्ग काढायचा आहे आपल्याला. एका शून्याचा वर्ग 2 शून्य, 4चा वर्ग 16. त्याच पद्धतीने 50चा वर्ग काढताना एका शून्याचा वर्ग 2 शून्य, 5चा वर्ग म्हणजे 50चा वर्ग झाला 2500. नंतर 60चा वर्ग घेताना एका शून्याचा वर्ग 2 शून्य, 6चा वर्ग 36. अशाच पद्धतीने ह्या पुढच्या संख्यांचे वर्ग तुम्ही मला वहीवर काढून दाखवायचे. आता जरा मोठ्या संख्या जर आपण बघितल्या, 500चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. तर इथं एका शून्याचा वर्ग 2 शून्य झाला होता. मग 500 मध्ये 2 शून्याचा वर्ग 4 शून्य, 2 शून्याचा वर्ग 4 शून्य, 5चा वर्ग 25, 5 5 25. 700चा वर्ग काढताना 2 शून्याचा वर्ग 4 शून्य, 7चा वर्ग 49. या संख्यांचे वाचन करा बरं. हे किती संख्या वाचा? 2,50,000. 500चा वर्ग किती होतो? 2,50,000. 700चा वर्ग 4,90,000. म्हणजे शेवटी जर 0 असेल तर त्याचा वर्ग कसा काढायचा ही ट्रिक वापरली तर अगदी 3 सेकंदात तुम्ही वर्ग काढू शकता. समजलं? पुढे संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर वर्ग कसा काढायचा पटकन? बघा, 5चा वर्ग काय आहे? 25. 15चा वर्ग काढताना काय करायचे? 15 मध्ये 5चा वर्ग किती आहे? 1. एकाच्या पुढे सिक्वेन्सनी येणारी पुढची संख्या कोणती आहे? 2. 1 गुणिले 2, दोघांचा गुणाकार किती होतो? 2 म्हणून 15चा वर्ग 225. समजलं? आता 25 मध्ये बघा, शेवटची जे एकक स्थानचं 5 आहे, 5चा वर्ग किती झाला? 25. 2च्या पुढची सिक्वेन्स येणारी संख्या कोणती आहे? कोणती आहे? 3. 2 6. हे 6 आपण इथे लिहिले. 25चा वर्ग 625. याच पद्धतीने 35चा वर्ग काढून दाखवा मला पटकन. चला, कोण वहीवर काढतं 35चा वर्ग? किती आलाय 35चा वर्ग सांगा? 1225. कसा आला? 5चा वर्ग 25. 3च्या पुढची संख्या 3 गुणिले 4, 4 त्रिक 12, 1225. कोणाकोणाचं बरोबर आलंय? व्हेरी गुड. आता 45चा वर्ग कसा काढायचा आहे बघा. या एकक स्थानच्या 5चा वर्ग 25, 4
4च्या पुढची लागून येणारी संख्या 5. 4 पंचे 20. समजलं? आता जरा मोठी संख्या घेऊया आपण. 105चा वर्ग कसा काढायचा आहे. इथं पण तसंच, जी एकक स्थानची संख्या आहे, एकक स्थानच्या संख्ये 5चा वर्ग 25. 10च्या पुढची संख्या काय आहे? 11. 10 गुणिले 11. 11 10 आहे 110. 110 जशाला तसे. कॅल्सीवर करून बघू शकता तुम्ही. 105 गुणिले 105 केलं तर 105चा वर्ग किती येतो? 11,025. समजलं? तसंच 225चं काढूया आपण. एकक स्थानच्या 5चा वर्ग 25. 22. 22च्या पुढची संख्या काय आहे? दोघांचा गुणाकार किती येतो सांगा मला. 22 आणि 23चा गुणाकार किती येतो सांगा. 506. सेम ही संख्या इथे लिहिली. किती आलं बघा उत्तर? 50,625. 225चा वर्ग 50,625. समजलं? दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 नसेल तर त्याचा वर्ग कसा करायचा ह्याची ट्रिक आपण बघणार आहोत. 36चा वर्ग करायचा आहे. एकक स्थानची जी संख्या आहे तिचा वर्ग लिहून घ्या. 6चा वर्ग किती आहे? 3चा वर्ग 9. नंतर 2 पायऱ्यांचा गुणाकार करताना आपण काय करत असतो? शेवटची जी संख्या आहे तिथं 0 लिहित असतो. त्याच पद्धतीने 0 लिहून घ्यायचा आहे. नंतर ह्या दोन्ही संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 6 आणि हे वर्ग आहे ना म्हणून त्याची पण दुप्पट परत गुणिले 2 करायचा. ह्या 2 संख्यांचा गुणाकार गुणिले 2. मग या तिघांचा गुणाकार काय करणार बघा. 3 sin 3 18. 18 दुने 36. हे आलेले 36 आपण इथे लिहिणार. 6 6 3 9. 9 10 11 12. 1296. म्हणजे 36चा वर्ग किती आलेला आहे? 1296. त्याच पद्धतीने 27चा वर्ग बघा. 7चा वर्ग 49. 2चा वर्ग 4. 2 पायऱ्यांचा गुणाकार करत असताना शेवटच्या संख्येच्या खाली आपण 0 लिहितो. त्याच पद्धतीने 0 लिहून घ्यायचं आहे. नंतर ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 7 त्याची दुप्पट गुणिले 2. 2 7 14. 14 दुने 28. मग हे 28 इथे ऍड करायचे. ह्या 2 स्टेपची बेरीज. 9शीला 9. 8 आणि 4 12. हातचाला 1 4 आणि 3 7. 729. 27चा वर्ग किती आला? 729. आता याच पद्धतीने अजून 22चा वर्ग बघायचा आपल्याला. 2चा वर्ग 4. पण इथं आता शेवटी सिंगल नंबर आलेला आहे म्हणून इथं 0 आपण देऊन घ्यायचा. इथं 6चा वर्ग 36 डबल अंक आला होता, दशक संख्या आली होती. पण इथं युनिट आलेला आहे, एककच संख्या आलेली म्हणून आपण इथं 0 देऊन घेतलाय. ह्या 2चा वर्ग 4 0. ह्या 2चा वर्ग 4. नंतर पुढची स्टेप. ह्या दोघांचा गुणाकार 2 गुणिले 2 यांची दुप्पट. 2 दुने 4 4 दुने 8. हे 8 आपल्याला इथे मिळवायचे. शेवटी आपण 0 लिहिणार आहे. 8. दोन्ही स्टेपची बेरीज 4 8 4. 484. 22चा वर्ग किती आलेला आहे? 484. 484. त्याच पद्धतीने आपण आता 31चा वर्ग काढूया. 1चा वर्ग 1. सिंगल नंबर आलेला आहे म्हणून 0 देऊन घ्यायचा आहे. ही स्टेप लक्षात ठेवायची. इथे डबल नंबर आहे. 7चा वर्ग 49 आला होता, दशक संख्या ऑलरेडी आली होती. पण इथे दशक संख्या आलेली नाहीये. 1चा वर्ग 1च आलेला आहे म्हणून आपण 0 घेतलाय. 3चा वर्ग 9. पुढच्या स्टेप मध्ये 0. नंतर या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 1 गुणिले 2. 3 1 3. 3 दुने 6. इथं 6. आता ह्या दोघांची बेरीज करा. 1शीला 1 6शीला 6 9. 31चा वर्ग 961. समजला? अशा पद्धतीने दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर आणि 0 आणि 5 दोन्ही नसेल तर वर्ग कसे काढायचे हे आपण बघितले.